महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। चंपाषष्ठी उत्सव 2025 मार्तंड भैरव षडरात्र स्तवारंभ श्री खंडेरायाची कृपा अपार। भक्तिरसाने डुलणार कडे पठार। गुरुवर्य हरिदास विठ्ठलकेनी राहणार चिंचपाडा पनवेल यांच्या संकल्पनेतून मुंबई येथील नामवंत संगीत कलाकारांच्या समवेत कडे पठार जेजुरीत रंगणार देव खंडेरायाचा चंपाषष्ठी भक्तिमय महासोहळा। प्रमुख उपस्थिती रायगड भूषण विद्याधर ठाकूर, प्रेमनाथ पाटील, मृदुंगमणी संतोष खरे, तबला साथ पंढरीनाथ पाटील। भाविक भक्तांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे ही सर्वांना नम्र विनंती। ठिकाण कडे पठार, जुनी जेजुरी। उरणच्या स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी उरण नगर परिषद 2025 या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूया। नमस्कार, मी कांतीलाल पाटील, महाराष्ट्र माझा मराठी न्यूज। आपल्यासोबत आता आहेत उरणचे स्थानिक नागरिक। उरणच्या काय मूलभूत ज्या समस्या आहेत त्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। साहेब नमस्कार। नमस्ते। आता उरणचं नगर परिषदेचं इलेक्शन आहे, उरणच्या काय समस्या आहेत थोडक्यात सांगा। माझं नाव चंद्रकांत मुकादम, राणा सातराती उरण। आमची समस्या म्हणजे अशा आहेत की जिथे जे आमच्याकडे पोस्ट ऑफिस होतं ते आता पोस्ट ऑफिस JNPT मध्ये गेलेलं आहे। त्यामुळे म्हातारे किंवा इतर लोकांना का पेन्शन घ्यायची असेल तर आम्हाला इतक्या लांब जावं लागतं। त्यानंतर इथली जी शहराची साफसफाई आहे ती व्यवस्थित होत नाही। तसंच ही जी ट्रॅफिक आहे, आता ही जी निळी दुकानं आहेत त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जाण्या येण्याचा त्रास होतो। कुठल्याही नाक्यावर पोलीस जरी असला तर ते कंट्रोल करत नाहीत, त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा जास्त त्रास होतो। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा आहे, इथे सुखसोयीचे नाहीत। आमच्या खर्चाने काही आम्ही इथे बेंचेस टाकलेले आहेत, बाकी ते 2-3 जे बेंचेस आहेत हे उरण नगरपालिकेचे आहेत, बाकी आम्ही 4 आमच्या खर्चाने टाकलेले आहेत। तर अशा आमच्या हे सगळ्या समस्या आहेत, या नगरपालिकेच्या आता येणाऱ्या अध्यक्षांनी ते दूर कराव्यात अशी आमची इच्छा आहे। तसंच हे गटारं वगैरे पावसामध्ये भरपूर भरतात आणि त्याच्यामुळे रस्त्यावर पाणी होतं, त्याच्या पाण्याचा निचरा होत नाही, लोकांना त्याच्यापासून त्रास होतो। त्यानंतर आमची NMTची जी बस आहे ही पूर्वी इथून सुटायची, ती आता न सुटता ती 4 रस्त्यावरून सुटतो आणि आमची जी सवलत होती NMTची ती सवलत त्यांनी बंद केलेली आहे। कारण आम्हाला पूर्वी ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या ह्याच्यामध्ये प्रवास करायला मिळायचा, तो आमचं कम्प्लिटली बंद केले आहेत। ते म्हणतात तुमचं उरण हा सिडकोमध्ये काही येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला हे अलाउड नाही आहे, अशी आमची सगळी तक्रार आहे। त्याचप्रमाणे इथं जे काही लाईट वगैरे आहे याच्याबाबत तक्रार केली तर ती तक्रार वेळच्या वेळी होत नाही। आम्हाला अपेक्षा की येणाऱ्या पुढच्या अध्यक्षांनी या सगळ्या आमच्या समस्या दूर कराव्या हे मी विनंती करतो। धन्यवाद। साहेब उरणच्या काय समस्या आहेत? नमस्कार, मी आहे अरविंद विठ्ठल घरत। मी नळेभाऊ नागाव इथे राहतो। मी उरणला ज्यावेळी येतो ते उरणमध्ये बाथरूमची सोय अजिबात नाही आणि ती बाथरूमची सोय व्हावी। ट्रॉफिक एवढा जाम होतो का अतिक्रमणामुळे लोकही गाड्या अशा लावलेल्या आहेत का आमची गाडी जर मोटरसायकल आली तर मोटरसायकल जाताना सुद्धा आम्हाला बरेच प्रॉब्लेम येतात। आणि दुसरी समस्या आमची आहे का आमचं पोस्ट ऑफिस तो उरणमध्ये व्हावा ही आमच्या सर्व नागरिकांची इच्छा आहे। धन्यवाद। धन्यवाद। साहेब उरणच्या काय समस्या आहेत? नमस्कार, मी आनंद पाटील, सिनियर सिटीजन। मी NAD मध्ये सर्व्हिसला होतो। आज उरणमध्ये जी मुख्य समस्या असेल तर ती म्हणजे पोस्टाची। आज पोस्ट ऑफिस इथे नाही, बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत, त्या तक्रारी असून देखील पोस्टाचं आपलं काही खातं उघडायचं असेल, पैसे काढायचे असतील तर त्यांना JNPT मध्ये जायला लागतं। JNPT मध्ये प्रत्येकाला जायला जर म्हटलं तर 50 ते 100 रुपये खर्च असतं। आणि आमची सर्वांची हीच अपेक्षा आहे की येणाऱ्या जे अध्यक्ष असतील किंवा उरण नगरपालिकेमध्ये जे सदस्य असतील त्यांनी सर्वप्रथम पोस्ट ऑफिस कसं उरणामध्ये येईल त्याची तडजोड करावी। दुसरं म्हणजे इथे जे मार्केट आहे त्या मार्केटमधून ज्येष्ठ नागरिकांना चालता देखील येत नाही। जो मधला रस्ता आहे इथून त्या रस्त्याने लोकांना चालता देखील येत नाही, तर ती देखील एक समस्या आहे।
बऱ्याच लोकांची ती समस्या आहे. आणखी एक प्रॉब्लेम म्हणजे जी एक NMT जी बस आहे, ती NMT बस पहिल्यांदा इथे पेन्शन पार्क पर्यंत यायची. पेन्शन पार्क मधून सुटायची आणि पेन्शन पार्क पर्यंत यायची. पण आता त्याचं टायमिंग निराळं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळं ज्येष्ठ नागरिक 4 फाट्यावर उतरून त्यांना 40 ते 50 रुपये रिक्षाला देऊन यायला लागतं. अशा पद्धतीच्या आमच्या समस्या आहेत. या समस्या दूर करतील अशी अपेक्षा बाळगूया. धन्यवाद. धन्यवाद. साहेब, उरणच्या समस्या काय आहेत? नमस्कार, माझं नाव सुरेश गायकवाड, सिनियर सिटीजन. माझी समस्या एक आहे, या उरणमध्ये प्रत्येक टायमाला लाईट जाते. त्या लाईटीमुळे जो व्होल्टेज वाढतो त्या व्होल्टेजमध्ये घराला शॉर्ट सर्किट लागण्याची शक्यता असते. आणि असं उरणमध्ये आता एक गोष्ट घडलेली आहे, त्याच्यामुळे तीन मुलं म्हणजे नवरा बायको और मुलगी असे तिन्ही मृत्यू पावलेले आहेत. हे आणि हॉस्पिटलची त्याच्यामध्ये इथं सोय नसल्यामुळे त्यांना उरणच्या बाहेर न्यायला लागतं. त्यासाठी आपल्याकडे उरणमध्ये एक हॉस्पिटल पाहिजे. तसंच ह्यामध्ये ट्रॉफिकचा अडथळा भरपूर होतो. त्यामध्ये प्रत्येक रोडवर हे भाजीवाले हे सर्व अडथळा करत बसलेले असतात. त्यामुळे सिनियर सिटीजनला जायला कुठे मिळत नाही. तसंच उरणमध्ये कुठल्याही ठिकाणी शौचालयाचं व्यवस्था नाही. एक आहे शौचालय, पण ते व्यवस्थित चालत नाही. आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथे पण सिनियर सिटीजनला लघवीला जाण्यासाठी पण वेळोवेळी कुठे जागा मिळत नाही. अशा पद्धतीने ह्या उरण सिटीची अवस्था आहे ती सुधारावी, एवढीच जे येणाऱ्या अध्यक्षांनी नगराध्यक्षांनी याची सोय करावी ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. साहेब, उरणच्या काय समस्या आहेत? नमस्ते. औरंगजेब समज मी बोरीत राहतो. रिटायरमेंट रघुनाथ वामन बागुल माझं नाव आहे. रिटायरमेंट झालेलं आहे, नेहमी केलेलं आहे मी. परंतु आमच्या बोरीमध्ये काय अशा समस्या आहे की रोडच नाही आहे, काही काही ठिकाणी गटारं नाही आहे आणि बरेच रस्ते पण जाण्याला तकलीफ होती. परत तशा पाण्याची समस्या आहे. पाणी पण कधी टायमवर मिळत नाही. हफ्त्यातून 2 वेळा बंद केलं जातं पाणी. ते नगरपालिकेने चांगली व्यवस्था केली पाहिजे होती. तसेच रोड जे उरणला येणारे रस्ते जसे कोर्ट नाक्यावरून जायचे अडचणी असतात, तिथे त्याचा व्यवस्थित झाले पाहिजे. सिनियर सिटीजनसाठी जी बस आहे ती बाहेर आहे उरणच्या, त्याच्यामुळे जर रात्रीची बस आली तर आम्हाला यायला त्रास होतो, कारण कधी कधी रिक्षा नसते. त्याच्यासाठी त्याचा बी काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे, ही आमची सुविधा इच्छा आहे. धन्यवाद साहेब. साहेब, उरणच्या काय समस्या आहेत? मी प्राध्यापक डॉक्टर साहेबराव ओहोळ, रिटायर्ड प्रिन्सिपल वीर वाजेकर कॉलेज पुंडे. उरणमध्ये मी जवळजवळ 28 वर्ष या ठिकाणी राहतोय आणि इथल्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये पार्किंगची एक व्यवस्था कुठल्याही पद्धतीने झालेली नाही. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांच्यासाठी जे आपल्याकडे टॉयलेटची व्यवस्था असायला पाहिजे, मुतारी वगैरे, ती काय आपल्या ह्या उरण शहरामध्ये कुठेही दिसत नाही. मार्केटमध्ये आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना ती एक समस्या जाणवते. त्याचबरोबर वाहतुकीच्या बाबतीमध्ये म्हणजे जिथं ट्रॅफिक जास्त होतं त्या ठिकाणी ते सुकर कसं होईल किंवा वाहतूक व्यवस्थित कशी होईल आणि चालणारे जे पादचारी आहेत त्यांना कसं आपल्या व्यवस्थितपणे घरी जाता येईल, हा काही म्हणजे व्यवस्थितपणे त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळं नवीन जे कोणी नगराध्यक्ष होतील किंवा जे कोणी नगरसेवक निवडून येणार आहेत त्या सर्वांनी या समस्याकडे जर लक्ष दिलं तर उरणचे नागरिक निश्चितपणानं एक समाधानाचं जीवन जगतील किंवा त्यांना आपण या उरण शहरामध्ये राहतोय त्याचं त्यांना समाधान मिळेल. म्हणून त्या ज्या काही अनेक समस्या पाण्याच्या बाबतीमध्ये देखील बऱ्याचशा गोष्टी ह्या इथल्या नागरिकांना सहन कराव्या लागतात. त्याचबरोबर रस्त्याची जी अवस्था आहे, साफसफाई होणं किंवा रस्त्यावरचे खड्डे वगैरे जे असतील ते व्यवस्थितपणे बुजले गेले पाहिजेत. आणि वाहतुकीच्या बाबतीमध्ये जास्त म्हणजे 4 फाटा किंवा इथं वरती जर आपण बघितलं रविवारी तर चालायला सुद्धा जागा नसते. अशा पद्धतीची म्हणजे सगळी व्यवस्था या ठिकाणी आहे, ती जर चांगल्या पद्धतीने हाताळली गेली किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या तर निश्चितपणानं उरणकरांना आपलं आयुष्य जे आहे ते चांगल्या पद्धतीने जगता येईल. धन्यवाद साहेब. साहेब, उरणच्या काय समस्या आहेत? माझं नाव भुवनेश काशीनाथ पाटील, मी ज्येष्ठ नागरिक आहे. इथलं उरणच्या ज्या अंतर्गत समस्या आहेत ते मी तुम्हाला एक सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे इथं कचरा पेटच नाही. लोक कुठेही कचरा टाकतात आणि तो वेळच्या वेळी उचलला पण जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इथं रिक्षांना मीटर सिस्टम नाहीये.
जे तोंडाला येईल ते सांगतात भाव. जवळच्या प्रवासासाठी पण 50-100 रुपये मागितले जातात आणि एकेका रिक्षामध्ये किती प्रवासी बसायचा ह्याला पण ताळमेळ नाहीये. अक्षरशः रिक्षा कोंबून भरल्या जातात. दुसरी गोष्ट म्हणजे अजून इथे म्हणजे रस्ता वाढीसाठी इथं जागाच राहिलेली नाही. त्याच्यामुळे आज उरणची लोकसंख्या जी वाढत चाललेली आहे त्या हिशोबाने वाहतुकीसाठी रस्तेच राहिले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे फेरीवाले आहेत ते जो अरुंद रस्ता आहे तो पण व्यापून टाकतात आणि तिथं असं बसताना तिथं कोणी इथं मला कधी ट्रॅफिक पोलीस पण दिसला नाही आणि म्युन्सिपाल्टीची माणसं पण कोण असं उठवायला पण इथे येत नाही. अजून एक गोष्ट म्हणजे इथं अवैध वृक्षतोड होते. आज डाऊ नगरच्या इथं अख्खा डोंगर जवळजवळ 3-4 वर्ष अहोरात्र काम चालतात. 4-6 JCB लावल्या, त्या 15-16 ट्रक्स होते आणि अवैध म्हणजे माती वाहून नेली जात होती. त्याच्यानंतर इथे ज्या ONGC मध्ये जे कधी कधी आग लागली जाते तिथं नागाव सारख्या गावामध्ये फार धोका होतो. त्या लोकांनी बरेच वेळा तिथे धरणे किंवा त्या लोकांनी मोर्चे बिर्चे काढले, पण अजून तिथं काय हे व्यवस्था नाहीये. त्याच्यानंतर इथं पावसाळ्यामध्ये कधी जरा पाऊस पडला की कधी लाईट जाते. लाईटीचा इथं ताळमेळ नाही आणि लाईटीचे जे खांबे आहेत ते अक्षरशः पोल सडलेले आहेत आणि त्यांचे जे सिमेंटच्या खाली लावलेलं आहे ते सुद्धा ते एकदम असं ढासायच्या हिशोबाने, म्हणजे बरेचसे ऍक्सिडेंट होण्यासारखं आहे. आणि प्रवासी वाहतूक इथं बरोबर नाही. एक तर ट्रेन चालू झाली त्याच्यामध्ये पण काय सुधारणा झालेली नाही, ती फक्त नेरूळ पर्यंतच आहे. STचा ताळमेळ नाही आहे. NMT होती ती पहिलं चांगली होती, आता त्याच्या पण काय झालं तर ती बंद झाली, तिथं पण नाही. आणि रिक्षावाले तर मीटर सिस्टम नाहीच आहे, त्याच्यामुळे तोंडाला येतात ते भाव देतात. लोकांना प्रवासासाठी जे कामाला जाण्यासाठी असा म्हणजे रोजचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये ते टॅक्सीवाले वाटेल तेवढा भाव सांगतात. म्हणजे एखाद्या कामगाराला समजा कुठं वाशीला पनवेलला कुठेही जायचं असेल तर अनियमित जाणाऱ्याला काय नाही, पण रोज जो नियमित जाणार आहे त्याला ते परवडण्यासारखंच नाही, इतकं तिथं भाव घेतलं जातं. असं माझे एवढे समज. आताच आपण उरणच्या जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया ऐकल्या. ज्या काही त्यांच्या समस्या आहेत त्या आता येणारे जे नवीन नगराध्यक्ष आहेत त्यांना मी विनंती करतो की या उरणच्या जनतेच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही तुमच्या माध्यमातून सोडून द्यावा, हीच तुम्हाला मी विनंती करतो. कांतीलाल पाटील, महाराष्ट्र माझा, मराठी न्यूज. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा, मराठी न्यूज.